प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 7 जून 2024 शुक्रवार। जो संरक्षण करतो, जो तुम्हाला अडकण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे आणि अत्यंत आनंदाने त्यांच्या गौरवासमोर तुम्हाला निर्दोष हजर करू शकतो। जूड 1 अध्याय 24 वचन। सर्व आसनामध्ये हे सर्वात मोठे आहे। जर तुम्ही यावर विश्वास ठेवला आणि स्वीकारला तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला अडकण्यापासून या जीवनाच्या शेवटीही तो तुम्हाला त्यांच्या गौरवासमोर अत्यंत आनंदाने निर्दोष ठेवील। डेव्हिडने विश्वासाचे असेच विधान केले, निश्चित चांगुलपणा व दया माझ्या आयुष्यभर माझ्या मागे राहतील आणि मी परमेश्वराच्या घरात सदैव राहीन। स्तोत्र 23 अध्याय 6 वचन। मृत्यूच्या वेळी अनेक संत म्हणतात, बघा मला देवदूत दिसतात। काही म्हणतात, मला स्वर्गदूत स्वर्गाचे रथ उतरताना दिसत आहेत। काही जण डोळे बंद करून म्हणतात, येशू मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो। त्यांच्या शेवट शांततेत होईल। पवित्र शास्त्र म्हणते, निर्दोष माणसाला चिन्हहाकीत करा आणि सरळ माणसाचे निरीक्षण करा, कारण त्या माणसाचे भविष्य म्हणजे शांती। स्तोत्र 36 अध्याय वचन 36। जे सरळ चालतात ते शांतीमध्ये प्रवेश करतील, ते त्यांची अंतर्नुवार विश्रांती घेतील। येसाया 57 अध्याय 2 वचन। मृत्यू शय्येवर देवाचे महान पुरुष डी.एल. मोडी म्हणाले, जग कमी होत आहे आणि स्वर्ग उघडत आहे। हा माझा विजय आहे, हा माझा राज्याभिषेक दिवस आहे। या शेवटच्या शब्दांनी त्याने आनंदाने डोळे मिटले। पण पापी मरतात तेव्हा ते अस्वस्थ होतात आणि त्यांच्यामध्ये शांती नाही। ते ओरडतील आणि म्हणतील, अरे मेलेले आत्मे माझ्यासमोर येतात। अंडरमधील भयानक अशुद्ध आत्मे आणि भूते माझे पाय आगीत ओढतात, मला वाचवा। पवित्र जीवन, श्रद्धेचे जीवन आणि प्रार्थनेचे जीवन जगा, जेणेकरून तुम्ही धैर्याने प्रभूचे आगमनाला किंवा मृत्यूला, जे काही आधी येईल त्याला तोंड देऊ शकता। मी काहींना असे म्हणताना ऐकले आहे, मला प्रभूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी किमान 6 महिने लागतील। कुटुंबातील सर्व बाबींचे निराकरण करून आणि माझे जीवन व्यवस्थित करण्यासाठी मी प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करेन। असे लोक प्रभूला त्यांचे येण्याच्या वेळी भेटण्यास कधीच तयार होणार नाहीत। परमेश्वराने कितीही कृपेची वेळ वाढवली तरी कितीही वेळा तो त्यांना अधोलोकाची दारातून सोडवतो। त्यांचे आत्मे मातीला चिकटून राहतील आणि ते नेहमी सांसारिक गोष्टींकडे लक्ष देतील। देवाची मुलांनो, जर तुम्ही आज स्वतःला पवित्रतेसाठी समर्पित केले तर तो येईल तेव्हा तो तुम्हाला निष्कलंक करेल। प्रभूची येण्याच्या वेळी तुमच्या हृदयात खरी इच्छा असू द्या। पुढील चिंतनासाठी श्लोक। या कारणास्तव मी देखील या गोष्टी सहन करतो, तरीसुद्धा मला लाज वाटत नाही, कारण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे ते मला माहीत आहे आणि मी त्याला जे वचन दिले आहे ते त्या दिवसापर्यंत पाळण्यात तो समर्थ आहे, हे मला माहीत आहे। 2 तिमोथी 1 अध्याय 12 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी 2 इतिहास 28 अध्याय 29 अध्याय। संध्याकाळी जॉन 17 अध्याय। धन्यवाद।